बातमी मुंबईतून प्रसिद्ध गायक नंदेश उमप आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। ईशान्य मुंबईतून त्याने उमेदवारी अर्ज भरलाय। दरम्यान बहुजन समाजवादी पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता ईशान्य मुंबईत नंदेश उमप विरुद्ध मिहिर कोटेजा जे महायुतीचे उमेदवार आहेत विरुद्ध संजय दिना पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यात तिरंगी लढत आता पाहायला मिळणार आहे। नंदेश उमप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ईशान्य मुंबईतून म्हणजेच उत्तर पूर्व मुंबईतून बहुजन समाजवादी पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आता ईशान्य मुंबईमध्ये आपल्याला तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। नंदेश उमप विरुद्ध मिहिर कोटेजा जे भाजपचे उमेदवार आहेत विरुद्ध संजय दिना पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। अशी तिरंगी लढत आपल्याला मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबईतून ही तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तत्पूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत। विनय, आता ईशान्य मुंबईतून आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे कारण गायक नंदेश उमप देखील आता रिंगणात उतरलेत। नक्कीच गिरीश आपण ज्या पद्धतीने बघतोय की ईशान्य मुंबईकडे मुंबईतल्या 6 जागेवरतीच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल ह्या दोन्ही आघाड्यांचं आणि महायुतीचं पूर्णपणे लक्ष या 6 जागांवरती आहे। त्याच्यात ईशान्य मुंबईकडे जे लक्ष होतं त्यामध्ये पहिला म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांचं फक्त लढतीचा विचार चालू होता। पण त्यानंतर मात्र उमप यांनी उमेदवारी अर्ज कालपासून भरल्यानंतर मात्र तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे की ज्या पद्धतीने उमप यांचा जो काही त्यांचा आवाका आहे त्यांची जी काही प्रसिद्ध एक व्यक्तिमत्व आहे त्यामुळे उमप ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच तिरंगी लढतीमध्ये हे उतरतील आणि त्याच्यामुळे या निवडणुकीकडे जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते देखील आता याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आहेत आणि ही तिरंगी लढतीमध्ये आपल्या उमेदवार कसा काय निवडून आणण्याचा प्रयत्नामध्ये आता देखील सगळेजण लागले आहेत। पहिल्यांदाच उमप यांनी आता चैत्यभूमीवरती आलेत आणि त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून ते आता प्रचाराला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि आता ते ज्या पद्धतीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यानंतर निवडणुकीचं रंग कसं वाढतंय यावरती ईशान्य मुंबईचं संपूर्ण राजकारण आणि त्या निवडणुकीचा रंग स्पष्ट होईल। निश्चितच विनय, आणि नंदेश उमप हे प्रसिद्ध गायक आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे मात्र ईशान्य मुंबईत चुरस वाढलेली आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। चैत्यभूमीवर नंदेश उमप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना